बना खेळणं बा खेळणं बा मी खेळणं बा ना खेळणं बा खेळणं ना बनाना खेळणं बा खेळणं ना बा दादा दादा बा खेळणं ना 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 खेळणं बनाना दादा बनातो कना का रे आनंदा खेळू दे ना तिले बॉल तूही खेळत नाही तिले खेळू देत नाही ते काय टाकून दिला तिले दे ना ती खेळते ना 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 ते ना बॉल ना खेळणं अरे काय किती आहे तिले दे ना घेऊन चालला लागेल उठून चाल न भला आयदी बोड्याचा आहे गाड घासत चालते पण उठून चालत नाही चल उठ हो ना पहिले बाळ देत नाही खरे आनंदा हा असं करत असतात काय बाई तू दुसरं घे दुसरं खेळ तू गाडी खेळ दुसरा बॉल आहे ना माझी बॉलायची का नवी आहे का किती बॉल आहेत दुसरा आण ना तुला दुसरा खेळ जाऊ दे देत नाही तो आता थांब मी तुला दुसरा बॉल आणून देतो तुला त्याला नको मागू राहू दे तुला नाही घेत ना राहू दे तू तुला जवळ तिला दुसरा आणतो मी हो दुसरा देतो मी तिले थांबो बाई आणतो दुसरा बॉल मी हा घेऊ बाई हा खेळ माय तू पाच माय लागेल घे आणि खेळ तू आता हा आता त्याच्या संग खेळू नको तो बॉल पाहिजे अरे अरे लहान झाली का त्याची पाय आता लहान झाली का आनंदा तिला एक देत नाहीस तरा जोडचा दिला नाही तर मी दुसरा आणून दिला तर लागे तू हिसकून घेतला तिच्या जोडून आनंदा असं करतात का शायन आहेस ना तू मी खाणार नाही मी बॉल देतो नाही जाऊ दे बाई जाऊ दे चल चल तुला मी भोर नेतो चल त्याला आपण भोर जाऊ खेळू दे त्याला बॉल खेळत नाही ना काही नाही बाईली देत नाही बॉल चल तुला मी मंदिरात नेतो मस्त चल आपण मस्त भोर जाऊ हा चल भोर चल लढू नाही बापा चल मी आता भू आणि मी होतो नाही आता अजिबात नाही आनंदाला देत नाही मी बाहेर तो बाईले त्रास देते तिच्याजवळचे बॉल हिसकून घेऊन राहिला आता तिलेच नाही तुम्ही बाहेर तिच्यासोबत खेळत नाहीस ना तू तिला देत नाहीस ना बॉल खेळायला माझा तुला नेत नाही मी बाहेर अजिबात लाड नको घोडू आता कुठं आजी आजी करते आणि तिला बॉल काऊन नाही देत दोन बॉल घेतले त्याने खेळले ना ते बॉल तिला टाकू राहतं ते तिच्या जवळ गेला की फक्त पाहिजे त्याले दे मग बाईले बॉल दे मग दोघं खेळा मग मस्त मग मी तुम्हाला दोघांनी भोर नेतो शहाण्यासारखं राहा मग दोघं खेळत असतात ना दे मग तिले बॉल दे दोघं खेळा मस्त मग मी तुम्हाला बाहेर नेतो भोर नेतो लढू ने बाई दादाने दिला ना बॉल आता तिकडे कुठे चालली माहिती त्याला घेऊन अतिच खेळणं तिकडे नाही बसू होती सांग आता दिला हाय बॉल टाकून आणि गेला तिच्या मागे काय बाई अति साजरे बसला तर ती खेळा बाई अति बसणं मा बसणं तिकडे नको जाऊ ना तिकडे जाऊ नये बापा बाळा ए खुशी बाई जाऊ नये ना मा चालली तिकडे वजे जातात ते बाहेरल्या गेटा लोक चला बसा आती बसा मग तिकडे जाऊ नये बापा तू आकू येते आकू जावते मग ए आनंदा खुशी चला जेवण करायला या ते बाई तुझी मम्मी आवाज देऊन राहिली चला जेवायला चला बरं भाता केला वाटते बाई तिनं भाता केला का मोहिनी हो भाता केला चला या जेवा भाता मी देतो चल मग तू जेव बैले आण जा बैले घेऊन ये बाई काय तसं शायन आहे कसं असं बाई म्हणा बाई आहे ना ताली असं दोघा भाऊ मस्त खेळा मस्त राहा उगाच भांडते हा आनंदा तिथे त्रास देते चला आता जेवण करा मग चला आले झाला का तुमचा फोन चालू होता तुमचा हो झालं माझं ते काही नाही आता बाबाचा फोन आला होता बाबा येऊन राहिले म्हणजे अचानक का बरं म्हणजे काही आता तर मला काल आईचा फोन आला होता काही तर म्हटलं नाही हो तेच झालं आता वावरातलं काही काम घेऊन नाही म्हणत 8-10 दिवस पाणी आहे तिकडे
वावरात काही कामं चालत नाहीत. लेकराची आठवण आली म्हणत येतो आम्ही दोघही जण असं म्हणत 2-3 दिवसासाठी येतो गड्या. लेकराची आठवण येऊन राहिली. हो का? हो का? येत ना मग, काय होते? अचानक ठरलं वाटते त्याचं. कारण मला वाटते कालच तर मी सकाळी का संध्याकाळी आईला फोन केलता ना, तर आईनं काही म्हटलं नाही. बाबा तर वावरात जायला होते. त्याचं काय ठरलं असेल बसले असतील वावरातले कामं झाले मग आता चालतं काय आणि चालतं काय. येऊन राहिले मग. बरं मी म्हणत होतो मग आई बाबा येऊनच राहिले. तर मग तुझ्या आईला पण फोन लावणं चालले म्हणा त्यांच्यासोबत. हा माझ्या आईला नाही, माझी आई कशी येईल? का बरं? गावला जा म्हणा आपल्या घरी. आई बाबा येतात तर मग आई बाबा सोबत इकडे येणं होते. आई तुझी तिथपर्यंत तर जाऊ शकेल ना आपल्या गावापर्यंत. हो, तसं एसटीत बसली तर जाते ते, पण ते कशाला राहू दे. आई बाबा येऊन राहिले न त्याच्या मधात काय काम? म्हणजे काय माझी आई बाबा आले तर वेगळं जेवण करावं लागते आणि तुझी आई आली तर वेगळं जेवण करावं लागते काय? ते आले तर हे येऊन येईन, हे आले तर ते येऊन येईन काय? अगं सोबत होते तुझ्या आईला. हं? आता कसं बाबालाच म्हटलं असतं मी जा तिथपर्यंत, पण ते बाबाला पाठवणं काही योग्य नाही. तुझे बाबा काही धार्मिक काम नाही. बोलतीन नाहीत बोलतीन, शिल्लक बोलतीन. ते बाबाला काही पाठवत नाही. आता मी असतो तर कसंही गेलो असतो खाली मान घालून. पण ते मी माझ्या बाबाला काही पाठवत नाही तुझ्या घरी. म्हणून म्हटलं तुझ्या आईला सांग की जा म्हणा घरी त्यांच्यासोबत चालली आहे. नाही नाही नाही, बाबाला नका पाठवू माझ्या घरी. नाही, पप्पाचं काय खरं आहे? तेच म्हटलं तू पप्पाचं काही खरं नाही. आणि उगाच माझ्या बाबांचा अपमान मी सहन करणार नाही. उगाच राहिलं काय आणि वादच होतील. म्हणून म्हटलं की त्याच्यापेक्षा तुझ्या आईलाच म्हण की चालले जा म्हणा तिथं. हा आई बाबा येऊन राहिले त्यांच्यासोबत येऊन जा. मग काय म्हणते तुझ्या आईचं फोन लाव आणि सांग मग त्यांना. मग मी तसं बाबाला सांगतो. अं, आई, बरं मी फोन लावून विचारते, पाहते आई काय म्हणते तर. आई जाईन, आईला जाता तरी येते का? एसटीत बसून दिलं की तेवढं जाते, ते तिला सुचली पाहिजे. ती येणारही नाही म्हणून काय बापा, आणि वाया संग कशी येऊ नये ती. पण यायचं बरोबर आहे. नाहीतरी आईले तर ते मजुऱ्या करणं आणि त्या दादाले आणि पप्पाला देऊन देणं, तिचा जीव जाते. त्यापेक्षा इथं बोलवून घेतलं तर सुखात राहते तरी. माझ्या तर मनातच चालू होतं की आईला बोलवून घेते, पण तिला याचीच पंचायत आहे ना, तिला येता येत नाही. एक तर का तिला सुचतही नाही, तिला समजतही नाही. एवढ्या लांब तर ती एकटी येऊच शकत नाही. पण ते तिथेही जाईल की नाही काय माहिती. येऊ असते का व जसं हिव असते का म्हणता ना, ते दारात नेसता घरात नाही झालं मग. दारात गमते ना मग घरात जसं कोंडट कोंडट ते ओले कपडे बी घरात टाकले सारा वास सुटला निरा. आता तिरपला जर ताण ना ती ते पोरीनं काल घरातच टाकले बापा पिवले नाहीत ना काही नाही झरत जात ते कपडे सारं खालचं पाय तोंड बोल झालं सारं. हो ना, तिनं काल धरले आणि दिले टाकून. आता का आणले ना मॅ, टाकले ना बापा, उन्हात टेकावं येत तर उन्हात टाकले ना. तिचा धंदाच तसा आहे, भल्ला गताळा धंदा आहे बाई, निराज गिदाळे धंदे करते. कपडा धुते तर पिळत नाही साजरी, जसे काही तिच्या हाताला मुरगडी पडते. पिळत नाही. आता का उन्हाळा आहे का की धरला आणि दोरीवर टाकला तरी वाईटी. झडीचं वातावरण, पावसाळ्याचे दिवस, तसेच तर कपडे वाळत नाहीत. आणि हे पिवतही नाही बाई, कायच करा माय, धरले आणि तसेच देते टाकून. पाहिलं मॅ, टाकले ना मग दारात. काल दिवसभर घरी होती, पण असं नाही की मग दयन निवडून ठेवीन का, काही दयन दवून आणायला लागते. आता तिला म्हटलं का हो दयन, तर म्हणते निवडेलच नाही, म्हणते निवडा. म्हटलं जात निवडशील निवड, आणशील तर मी येऊन बसली होती. आता दयन निवडून राहिली बाई साहेबा, सांगा सकाळच्या टाइमले. आणि काल दिवसभर घरी होती ना, वावरात गेलती काय? हा, काल दिवसभर काय केलं काय सांगा? काय सांगा बाबा आपण तर काही म्हणत नाही कोणाले काही. हम्म. माय बेळत येऊन बसल्या काय? तेवढं दयन निवड लागलं असता तर आता मला सकाळून सकाळून दयन निवडत बसायला लागलं. जशी काही भाकर मी एकटीच खातो. माय बाई सुषमा, भाकर तू एकटी खात नाहीस, पण काल दिवसभर काय केलं मग तू? हा, दिवसभर फोन पाहत बसतं, ती बसतं तत्ती बसतं, हिच्या घरी जातं तिच्या घरी जातं. हा, दिवस दुपारचं काम आहे दळण निवडणं. मग आता काल मी वावरात गेलती, तू घरी होती, आणि तुला माहित होतं दळण निवडून दळा लागते म्हणून. दळण दळा लागते तर निवडा लागेल, हे बी एवढं कळत असेल ना. मग काल दिवसभर त्या दळण निवडलं असतं, असं कोण तुला काही काम असतं का कोपर हातात घ्यायचा? हो ना, बदल ना. एवढं काय सांगून राहिलं मला?
जशी काही काल मॅगपच काढली एवढं मोठं धुणं धुतलं ना. पाहिलं ना 2 साड्या आणि ती आहे ना, आणि वलस अंदर टाकून दिलं का. दुपारी तर तिरपलं होतं साजरं. मग दारात काऊन नाही आणलं ते धुणं. एवढा धंदा नाही बाई मला घरातलं दारात आणि दारातलं घरात करणं. रिकाम्या बायाचं काम आहे ते. पावसाळ्यात का आले बाहेर कपडे टाकावं लागतात, माहित आहे ना, पाणी येतेच. धरले की अंदर टाकून द्या, टेन्शन नाही. नाही दारातचे घरात, घरातले दारात. त्यात लोक पाणी येते, कपडे दारात टाकले की पाणी येते, घरात नेले की ऊन तपते. आणि कोणा करावं रिकामे धंदे. मारी काम पण नाही आणि मला टाइमही नाही एवढा. नाही तुला कसा टाइम असेल माय बाई. तुला नाही टाइम. सारखे तर काम जगात नाहीत बायाले कुठे. बाया चंद्रावर गेल्या, विमान उडून राहिल्या, पण तेली टाइम मशीन, पण मासुनीला टाइम नाही. काय म्हटलं तुम्ही. काहीच नाही म्हणलं. म्या म्हणलं जाय मग ते दयन देऊन आण तेवढं. मला वावरात जायला लागते, म्या काढून ठेवलं. निवडलं नाही झालं मला, तर वावरात जाऊ का दयन निवडत बसू. तुम्ही निवडा नाहीतरी घरी आणा आज. मग तुम्ही आता दयन निवडा आणि तेवढं दऊन आणा. आणि ते भांडे राहिले तेवढे ते घासून घे जा. येईल का झोपाच लागते का निरा. दिवस रात्र अंगावर चादर घेऊ घेऊ झोपतात निरा. हो ते एखादं काम सांग ना. अशीन काही तर भाजीपाला निवडायचा अशीन, काही डायगी निवडायची असेल तर दे ना सांगून. काहीतरी बुडा झोपेलच राहते. हो भले उपट आहे मी सासू. चहा करून पेसान म्हटलं दोघं जण मस्त, भांडे घासा तेवढे. नाही तर चहा करून पेतात मस्त राजा राणी. आम्ही वावरात गेल्यावर गंज पडू देते तशीच, जशी काही तिकून आल्यावर मोल करी नाही घरी. काही गंज पडेल राहिला काही तुला घासला. काही पडू देतो मी भांडे. एक भांडा नाही राहू देत ना. तू वावरात गेली की मी सबन घरचा धंदा करतो, आणि मी वावरात गेली की तू कशी नाहीस करत. मोठी म्हणते लागे दोघं चहा पेतात आणि भांडे ठेवतात. तू असं ठेवतो का भांडे. मग तू देत नाहीस करून तर आम्ही करून नाही पिऊ नाही का हातानं आमच्या. ते तिच्या जीवार येते. मुकीर आहे माझ्यानं तर काहीच नाही होऊन राहिलं हो. दिवसेंदिवस मध्ये जसं लयच थकल्या वाणी असं असं कसं तरीच वाटते. असं जसं बरं नाही वाटत, असं साजरं जीव थकत चालला. हात पाय दुखतात, असं लय थकल्यावानी वाटते व मीनाची आई. ना दाखवा दाबून देतो. तुम्हाला थकवा आला काही नाही. मी तर ती मनविनाच्या घरी राहिली आणि तुमचंच नुकसान झालं. भाकर पाण्याची पंचायतच झाली तुमची. तुम्हाला म्हणावं तर ऐकता का बापा. आले असते तिच्या घरी तर काही हे नाही ना. 2 टाइम जेवायला तर भेटलं असतं. या उदासा तुम्हाला खायला देत असेल का मला माहित नाही का. त्याच्यानं थकवा आला तुम्हाला, काय नाही. तुम्हाला तर म्हणलं मनोरले म्हणते एखादी टॅनिकची बाटली किटली आण म्हणून. एखादी टॅनिकची बाटली घ्या मग बरं वाटते. नाही टॉनिक गिनिक नको सांगू त्याले. स्वस्ती भेटते का 100 रुपयाची भेटीन, त्याच्यापेक्षा महाग भेटते का काय. तर उगाच पैसे नको खर्च करायला. तसंच बरं वाटते मला. म्या म्हटलं आता माय बाई बरं आहे माय. निजण्याची तयारी चालू आहे वाटे. निजा निजा मस्त आहेत बाई माघरचे बुडाबुडी तर. आम्हाला देतात कामाला काढून स्वतः मस्त निजतात. मॅडम म्हटलं बुडत असते का फक्त निजेल. तुम्हाला निजा लागते नाही. निजा निजा निजा. आम्हाला जरशे अजून गेलो नाही ना आम्ही वावरात. अहो बेसरम बोळ्याचे त्याचे पाय दाबून राहिली ना मी. पाय दुखते म्हणतात ते तर. काय म्हणत होती तू. मी निजेल असतो दिवसभर. हा धंदा तुझी माय येऊन करते. मायवर जायचं नाही सांगून ठेवतो. मायवर जायचं नाही. का आलेली तोंड वासत जण वावरात चालली ना. मग हा घरचा धंदा राहिलेला तू करतो का तिकून आल्यावर. भांडे पडायला आहे म्हणतो. धुणं धुतलं का ते. धुणं धुतलं. स्वतःची शिदुरी गेली, आमची भाकर केली काय. कोण करते हे मग मागून. मी झोपा काढतो तर. शिल्लक बोलायची निरा शिल्लकच बोलत राहते एवढी मोठी बाई. हे मान नाही माणूस की नाही.